टीव्ही स्क्रीनवर या घडीची महत्त्वाची बातमी। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेमध्ये कोणतेही काम होत नाही असं म्हणत भाजप नेते परिणय फुके यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर या वक्तव्याची खूप चर्चा झाली। भंडारा जिल्ह्यात सध्या 4 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशी रणधुमाळी सुरू झालेली असताना सगळेच पक्ष आपल्या सत्तेकरता प्रयत्न करतायत। यातच भंडाऱ्यामध्ये पार पडली दिवाळी मिलन सोहळा किंवा कार्यक्रम। त्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी गेल्या काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये 25 ते 30% कमिशन घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही असा दावा केलेला आहे। यात करोडोंचा घोटाळाही झाला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। नगर परिषदेमध्ये आपली सत्ता आली तर त्याची चौकशी आपण करणार आहोत असा असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही। मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेले आहे आणि 4 वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, कोणीही कुणाची बंदिश नव्हती आणि कुठेतरी आपली नगर परिषद आली तर विकास कामं तर होणारच, पण पहिले हे जे भ्रष्टाचार जे भंडारा शहरवासीचे जे पैसे जे खाण्यात आले 25 आणि 30%, याच्यावर पहिले कारवाई होणार, याच्यावर पहिले चौकशा होणार।